नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये। आज आपण सोयाबीन फ्राय बनवणार आहोत। हे खायला खूपच छान लागते आणि पौष्टिक देखील आहे आणि सर्वांनाच आवडते। बनवल्यानंतर खूप छान कुरकुरीत होते। लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। चला तर मग हे बनवायला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी एका बाउलमध्ये मी सोयाबीनच्या वड्या टाकलेल्या आहेत। तर ह्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत। तर गॅसवरती मी अगोदरच गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। तर आता आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात आणि हे 5 ते 10 मिनिटं असंच गरम पाण्यामध्ये ठेवूयात। तर गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे हे लवकर भिजतात आणि मऊ देखील होतात। तर 5 ते 10 मिनिटं मी असंच ठेवणार आहे याला। तर आता 5 मिनिटं झालेले आहेत। तर छान बघू शकता मस्त अशा ह्या सोयाबीनच्या वड्या फुगलेल्या आहेत। तर आता आपण हे याच्यातलं जे गरम पाणी होतं ते मी काढून टाकलेलं आहे। आता परत ह्यामध्ये मी थंड पाणी टाकते आणि याला छान एकदा ह्याच्यातलं स्वच्छ धुवून ह्याच्यातलं पाणी पिळून काढते पूर्ण। तर अशा पद्धतीने याला मिक्स करून घेऊयात आणि जेवढं शक्य होईल तेवढं पूर्णपणे ह्याच्यातलं पाणी अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी पूर्ण ह्याच्यातल्या सोयाबीनच्या वड्या बाजूला केल्यात। तर इथे एवढं पाणी असं गढूळ सर पाणी निघालेलं आहे। बघू शकता सर्व पाणी मी ह्याच्यातलं काढून घेतलं। दुसऱ्या प्लेटमध्ये ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत। एकदम मऊ अशा आपल्या ह्या वड्या भिजलेल्या आहेत। तर परत एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे वड्या टाकते आणि ह्याच्यामध्ये आता आपण दही टाकणार आहोत। तर एक छोटी वाटी मी त्यामध्ये दही टाकलेला आहे। तर दही टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। बघू शकता या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे। परत मी थोडंसं अर्धी वाटी दही टाकते। अर्धा चमचा लाल मसाला टाकून घेऊयात। अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया। अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घेऊयात आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। तर हे तिखटाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं तुम्ही वाढवू देखील शकता। आता ह्याला छान असं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आलं लसूणची पेस्ट देखील टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर। मी नाही टाकले या ठिकाणी। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच याला 15 ते 20 मिनिटं आपण ठेवणार आहोत। जर वेळ नसेल तर ह्याला दह्यामध्ये न भिजवता आपण लगेच देखील करायला घेऊ शकतो। तर या ठिकाणी 15 मिनिट झालेली आहेत। तर बघू शकता छान असं हे दह्यामध्ये मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे 1 मोठा चमचा। जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ देखील यामध्ये टाकू शकतो आपण। याला छान असं मिक्स करून घेऊयात। कॉर्नफ्लॉवर सर्व सोयाबीनला लागलं पाहिजे। तर या पद्धतीने आता आपण छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर अजून आवश्यकता असेल तर अजून कॉर्नफ्लॉवर टाकू शकतो आपण यामध्ये। तर या ठिकाणी मी अर्धा चमचा परत कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। आता ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपण। मी हाताच्या सहाय्याने आता याला छान असं मिक्स करून घेते म्हणजे सर्व सोयाबीनला हे कॉर्नफ्लॉवर लागलं जाईल। तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवरती तेल देखील ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। तर तेल गरम होईल तोपर्यंत त्याला आता आपण छान मिक्स करून घेऊयात। तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे सोयाबीन तळण्यासाठी तयार झालेले आहेत। तर आता आपण हे तळून घेऊयात। तर तेल छान तापलेलं आहे गॅसवरती। ह्यामध्ये हळूवारपणे हे सोयाबीनच्या वड्या सोडून द्यायच्या आहेत आणि व्यवस्थित आता ह्याला तळून घ्यायचं आहे। सुरुवातीला छान असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर कमी जास्त गॅस करत हे सोयाबीन तळून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिट लागतात त्याला छान तळण्यासाठी। आणि जास्त फुल गॅसवर तळले तर हे करपल्या जातील आणि क्रिस्पी होणार नाहीत। त्यामुळे कमी जास्त गॅस करत त्याला तळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी हे छान असे तळलेले आहेत, मस्त कुरकुरीत हे तळलेले आहेत। तर आता हे मी काढून घेते। तर अशा पद्धतीने छान असं कुरकुरीत आपल्याला हे सोयाबीन तळून घ्यायचे आहेत। लगेच दुसऱ्या सोयाबीनच्या वड्या मी ह्यामध्ये टाकते आणि ते देखील ह्याच पद्धतीने तळून घेते। थोडासा वेळ लागतो, 3-4 मिनिट लागतात तळण्यासाठी, तेव्हाच हे कुरकुरीत छान होतात। तर अशा पद्धतीने हे देखील तळलेले आहेत। तर मी काढून घेते हे। तर सर्व याच पद्धतीने मी हे सोयाबीन तळून घेणार आहे। बघू शकता मस्त कुरकुरीत असे हे सोयाबीन तयार झालेले आहेत। बघू शकता दिसायला देखील खूप छान दिसत आहेत। पाहता क्षणी खायची इच्छा होते। तर हे आपण सोयाबीन सॉससोबत खाऊ शकतो किंवा असे नुसते जरी खाल्ले तरी खूप छान लागतात खायला। ह्यामध्ये आपण सर्वच टाकलेलं आहे, लाल तिखट वगैरे, त्यामुळे जरी नुसते जरी खाल्ले तरी खायला खूप छान लागतात। यावरती चाट मसाला टाकून खाल्लं तर अजूनच जास्त टेस्टी लागतात हे। लहान मुलं तर खूप आवडीने खातील आणि मोठे सुद्धा। बनवायला खूप सोपे आहेत, जास्त वेळ लागत नाही, अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होतात, झटपट तयार होतात। तर नक्की असे कुरकुरीत सोयाबीन तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।